हाय हॅलो नमस्कार, कसे आहात सगळे. मी पूजा स्वागत करते आपल्या चॅनलच्या नवीन ब्लॉगमध्ये. तर आपण पुण्यावर करून आपण निघून आलो. तर इथून पुढे आम्ही जाणार आहे हनुमंतेश्वर मंदिर. आणि हे हनुमंतेश्वर मंदिर पुण्यावरपासून साधारण 10 किलोमीटर आहे. ही शरावती रिव्हर आहे, इकडे कडेला असे बंदर फिशिंग बोट वगैरे आहे. यहाँ पे जेटी बेटी है क्या? जेटी ज्या शरावती रिव्हरवरच जे बोटिंग केलं महाबळमध्ये हीच ती रिव्हर आहे. फिशिंग बोट्स है ना ब्रिज. ये सब फिशिंग बोट्स तर आता हे गुणवंतेश्वर मंदिर हे गाव आहे आणि पुण्यावर तालुक्यामध्ये येतं ते. तर तिकडे आता आम्ही चाललो आहे. हा पूर्ण मोठा ब्रिज आहे त्या रिव्हर शरावती रिव्हरवरचाच. इथे असे सगळे बोट आहेत. फिशिंग बोट पण आहे इकडे. तर आम्ही आलोय आता मंदिरामध्ये. हे गुणवंतेश्वरचं मंदिर आहे. मंदिराचं ॲक्च्युली थोडं रिनोव्हेशन चालू आहे. या मंदिराचं रिनोव्हेशनचं काम चालू आहे. मंदिर नवीन बांधकाम करतात आहेत, नवीन बांधतात आहेत. हॅलो एव्हरीवन, आम्ही आलोय गुणवंतेश्वर मंदिरात. तर इथे हे जे मंदिर आहे शंकराचं आहे. एंट्रन्स आहे हा आणि मस्त मोठं प्रशस्त मंदिर आहे. हे शंकराचं मंदिर आहे आणि 10 किलोमीटर आहे होनावरपासून. आणि कुमटापासून साधारण 30 किलोमीटर आहे. होनावरला बोटिंग केलं आणि तिथून पुढे आम्ही आलो, त्यामुळे होनावरपासून हे 10 किलोमीटरच आहे. इथे अशी छोटीशी विहीर आहे. आड जे म्हणतो ना ते आहे इथे. हे मंदिर एक गोकर्णाच्या पौराणिक कथापैकी जे 5 मंदिर आहेत कथांमधील, त्या 5 मंदिरापैकी हे एक आहे. आत्मलिंग आहे इथं शंकराचं आणि मंदिर पण खूप पवित्र आहे. ती जी कथा आहे ती मी तुम्हाला सांगते पुढे. जी 5 ठिकाणं आहेत त्या 5 पैकी हे एक ठिकाण गुणवंतेश्वर. त्या आत्मलिंगाची एक कथा आहे, ज्यापैकी गोकर्णाला पण एक मंदिर आहे शंकराचं, ते एक, आणि हे पण एक गुणवंतेश्वरचं. अजून 3 ठिकाणी पण आहे. असे एकूण 5 मंदिरं आहेत. मंदिर खूप छान आहे आणि मोठं आहे. आता हे बांधकाम नवीन होतं आहे, ते पण मस्त आहे. आम्ही इथे दर्शन वगैरे घेतलं. असं तर आहेच. त्यानंतर आम्ही इडगुंजी येथे गणपती मंदिर आहे तिथे जाण्यासाठी निघालो. इडगुंजी हे इथून गुणवंतेश्वरपासून 4 किलोमीटरवर आहे. होगा या ना होगा ऐसा वाला प्रसाद देता है. मतलब बोलते हैं कि इसके साथ शादी हो सकते है कि नहीं, होगा तो अच्छा रहेंगे, सब पूछेंगे ना, वो प्रसाद देते हैं. ते मंदिराविषयी सांगत होते. इथं आम्ही मंदिरात जाण्यासाठी पोचलो. इथं जातानाच अशी भरपूर दुकानं आहेत आणि मंदिर खूप प्राचीन आहे. तिथलीच ते सांगत होते माहिती. हे ते मंदिर आहे, गणपती मंदिर. गणपतीची मूर्ती उभी आहे आणि मंदिरामध्ये काही फोटो सेशन, कॅमेरा अलाउड नाही आहे. फोटो व्हिडिओज काही केले नाहीत. त्यानंतर लगेच आम्ही इथून मुरुडेश्वरला आलो. तिथेच महाप्रसाद घेतलेला इडगुंजीला. मुरुडेश्वर टेम्पलला. इडगुंजीपासून मुरुडेश्वर 19 किलोमीटर आहे आणि इडगुंजी नंतर डायरेक्टली आम्ही मुरुडेश्वरला आलो. आणि हे मुरुडेश्वर
मंदिराचाच हा एंट्रान्स आहे. हे एंट्रान्सलाच एक गोपुरम दिसतंय, याला गोपुरम म्हणतात. राजा गोपुरम असंही त्याला म्हणतात. खूप छान असं त्याचं स्ट्रक्चर आहे आणि कोरीव काम केलेलं आहे आणि खूप उंच आहे. साधारण हे 249 फूट उंच हे प्रवेशद्वार आहे. मंदिराकडे जाण्याचीच ही लाईन आहे. सर्वजण दर्शन रांगेत उभे आहेत आणि हे मंदिरामध्येच आतमध्ये असं छान असं आहे आणि हे गोपुरमच आहे. एका साईडनी असं दिसतंय. थोडं वरती गेल्यावर इथूनच हा समुद्रकिनारा खूप छान दिसतोय. हे मंदिर आहे. मंदिर खूप प्राचीन आहे आणि मोठे आहे. शंकर भगवानाचं मंदिर आहे आणि मंदिरात भारतातूनच नव्हे तर अगदी परदेशातून पण खूप लोक येतात शिवाला प्रार्थना करण्यासाठी आणि शेकडो वर्ष जुनं आहे हे मंदिर. खूप मोठा आहे मंदिराचा परिसर. मंदिराचं सौंदर्यच खूप भव्य आहे आणि गाभारा पण खूप छान आहे. गाभाऱ्यात मध्ये पण कॅमेरा अलाउड नाही आहे आणि गाभाऱ्याच्या व्यतिरिक्त हे बाहेरून तर खूपच मंदिर सुंदर आहे आणि मंदिराचं हे कडेला जे आहे ते नंतर रिनोव्हेशन केलेलं आहे त्यांनी थोडंफार. कर्नाटकमध्ये प्रसिद्ध क्षेत्र जे आहेत पर्यटन स्थळं त्यापैकी हे मुर्डेश्वर टेम्पल पण खूप प्रसिद्ध आहे आणि त्या शिवमूर्तीमुळे तर जास्त प्रसिद्ध आहे. ते भव्य अशी शिवमूर्ती आहे. हे इथं नवग्रहांचं मंदिर आहे. वरच्या मजल्यावरून ही शिवाची मूर्ती अशी दिसते. तिथून समुद्रकिनारा पण दिसतो. जे गोपुरम आहे 19 मजली आहे. तिथे जाण्यासाठी पण तिकीट आहे. तर वरती आलो आहे आम्ही आता 18व्या मजल्यावर आणि तिथून हा समुद्रकिनारा, हा बीच खूप छान दिसतोय. इथे पण पर्यटक आहेत. भरपूर गर्दी आहे या बीचवर आणि हा बीच जो आहे, हे जे मंदिर आहे ते मंदिर नेत्राणी बेटाजवळ आहे आणि ह्या गोपुरमला जाण्यासाठी म्हणजे गोपुरममध्ये वरती 19व्या मजल्यावर 18व्या मजल्यावर जाण्यासाठी लिफ्ट आहे आणि त्याचीही पण लाईन आहे खाली. 20 रुपये तिकीट आहे तिथे पर पर्सन आणि हे वरतून खूप छान असा परिसर दिसतोय. बीचचं सौंदर्य पण खूप खुलून येत आहे वरती पाहिल्यानंतर, कारण का एवढ्या मोठ्या हाईटवरून पाहतोय. ऑलमोस्ट तो 249 फूट एवढं ते गोपुरम उंच आहे आणि एवढ्या हाईटवरून पाहिल्यावर हा बीच खूप छान दिसतोय. हे होडे आहेत आणि त्या होडी खूप छान दिसतात आहेत एवढ्या मोठ्या हाईटवरून. नंतर लगेचच आम्ही शिवाच्या मंदिराकडे गेलो. ही शिवाची मूर्ती आहे, भगवान शंकराची मूर्ती. कलरिंगचं काम चालू आहे त्याच्यामुळे त्याच्याकडेनी थोडंसं त्यांनी लाकूड वगैरे लावलेले आहेत. इथून जाण्यासाठी रस्ता आहे, पायऱ्या आहेत आणि हा भोवतालचा परिसर आहे. इथून पण हे गोपुरम दिसतं बघा, खूप छान आहे. आणि या मूर्तीच्या खाली एक गुहा आहे, त्याच्यामध्ये हे शिल्पांच्या द्वारे कथा सांगितली ती आत्मलिंगाची, जी मी गुणवंतेश्वर मंदिरात म्हणाले ना की आत्मलिंगाची कथा आहे, तर ती ही आहे की लंकेचा राजा रावण जो आहे तो भगवान शंकराची तपश्चर्या करतो आत्मलिंग मिळवण्यासाठी. तर त्याच्यावर प्रसन्न होऊन शंकर भगवान त्याला म्हणतात तुला हवं ते माग. त्याच वेळेस नारद मुनी भगवान विष्णूला म्हणतात की रावणाचं मन विचलित करा, जेणेकरून त्याचा परिणाम म्हणून रावण काही आत्मलिंग मागणार नाही, त्याच्याऐवजी माता पार्वतीला मागेन, असं इथं हे नारद मुनी सांगतात आहेत भगवान विष्णूला. इथे छान अशी शिल्पांच्या द्वारे कथा सांगितली आहे ती.
इथं रावणाचं सांगितलं आहे, दाखवलं आहे त्याच्यामध्ये. मग ते लंकेच्या मार्गावर असताना रावणाच्या समोर नारद मुनी काली अवतार घेतात आणि काली अवतार घेऊन रावणाला असं सांगतात की भगवान शंकर खरी माता पार्वती नाही देणार. इथं ते शंकरांकडे मागत असतात आधी रावण की मला पार्वती द्या. इथं काली अवतार घेतात आणि खरी पार्वती नाही देणार असं सांगतात आणि खरी माता पार्वती पाताळामध्ये आहे. मग रावण पुन्हा पाताळामध्ये जातो आणि मंदोदरीसोबत विवाह करतो पार्वती समजून. आणि मग पुन्हा तो लंकेत जातो. त्यावेळी त्याची आई आत्मलिंगाबद्दल विचारते. आत्मलिंगाबद्दल विचारते तेव्हा रावणाला समजतं की आपण फसलो गेलोय. पुन्हा तो शिवाची तपश्चर्या करतो, भगवान शंकराची तपश्चर्या करतो. आणि मग शंकर प्रसन्न होऊन रावण आत्मलिंगासाठी विनंती करतो. शंकर एका अटीवर आत्मलिंग देतात की जमिनीवर हे आत्मलिंग ठेवायचं नाही आणि खाली ठेवलं की सगळी शक्ती पुन्हा भगवान शंकराला जाईल. रावण पुन्हा लंकेकडे जायला निघतो. तोपर्यंत नारद मुनी भगवान गणपती बाप्पाला बोलावतात आणि विनंती करतात की आत्मलिंग लंकेत जाण्यापासून अडवा. गणपती बाप्पाला माहीत होतं की रावण खूप भक्ती करणार आहे, तो सर्व प्रार्थना पूजा अर्चा वगैरे करणार आहे. तर तो संध्याकाळी प्रार्थना करणार न चुकता. आणि मग तिथे हे गणपती बाप्पा गुराख्याचं रूप घेऊन जातात आणि त्यांना समजवतात की संध्याकाळी तुमची संध्या तुम्ही करू शकता, पण ते जाताना आत्मलिंग मी 3 वेळा तुम्हाला आवाज देणार, आत्मलिंग त्यानंतर खाली ठेवणार. आणि तेव्हा मग ते 3 आवाज देतात गणपती बाप्पा रावणाला आणि आत्मलिंग खाली ठेवतात. तोपर्यंत तर काही रावण येत नाही आणि त्यामुळे आत्मलिंग खाली ठेवल्यामुळे ते तिथं स्थापित होतं. रावणाला तेव्हा क्रोध येतो आणि इथं ते गणपती बाप्पाला ओरडतात की खाली का ठेवला. आणि त्या रागामध्ये ते पुन्हा ते आत्मलिंग उचलायला लागतात, तिथून काढायला लागतात. ते काही तिथून येत नाही, म्हणजे निघलं जात नाही. ते आत्मलिंग तिथं स्थापन होतं आणि मग त्याचे असे थोडे तुकडे होतात की मग एक टोक एका ठिकाणी पडतं, दुसरं एका ठिकाणी. तर मग ती जी ही ठिकाणं आहेत, इथं ते आत्मलिंग स्थापन झालेत 5 ठिकाणी. त्यापैकी एक सज्जेश्वर, गुणवंतेश्वर, धारेश्वर, गोकर्ण महाबलेश्वर आणि मुरुडेश्वर अशी ही 5 ठिकाणं जिथं गुणवंतेश्वर आधीच दाखवलं आहे. नंतर हे रात्रीचं बघा, हा गोपुरम इतका छान दिसतोय. तिथे विविध प्रकारचे लाईट लागतात वेगवेगळे, त्यामध्ये त्याचं सौंदर्य अजूनच खुलून दिसतंय. तोपर्यंत बाय बाय. नवीन व्लॉग पाहण्यासाठी सबस्क्राईब करा.